हा टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. अनोखी आली आहे अर्जुनकडे रचनासाठी लोन मागायला. अर्जुन तिची मदत करेल का? चला जाणून घेऊया आपल्या या पुढच्या भागात. तुम्ही तो हो इन हार्ट भाग 30, लेखिका आनंदी शिर्के. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपण आपल्या कथेच्या भागाला सुरुवात करूया. मला माहीत आहे तुला मीही खूप आवडते. माझं हे सौंदर्य बघून कोणी माझ्या प्रेमात पडणार नाही असं होणारच नाही. पण मी तुझ्या प्रेमात पडले अर्जुन. रिअली आय लव्ह यू सो मच. मृणाल आपली मादक नजरेत त्याला कैद ठेवून आपले ओठ त्याच्या चेहऱ्याकडे नेत म्हणाली. आता पुढे. मृणाल अर्जुनच्या अगदी जवळ होती. अर्जुन काहीच बोलत नाही याचा अर्थ त्याचीही या गोष्टीला मान्यता आहे हे समजून तिने अधिकच त्याच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच वेळी अर्जुनने रागाने तिला आपल्यापासून लांब ढकललं आणि तिच्या एक जोरदार कानाखाली मारली. अर्जुन काहीच बोलत नाही म्हणजे अर्जुन तिच्यावर फिदा झाला आहे याच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये असणारी मृणाल अर्जुनच्या जोरदार चपराकने खाडकन जागी झाली. मिस मृणाल शिर्के, एक सक्सेसफुल बिझनेसमॅन वुमन म्हणून तिची ख्याती आहे. ती सक्सेस कशी झाली आणि तिच्या कंपनीसाठी तिने कॉन्ट्रॅक्ट कसे मिळवले हे आता माझ्या लक्षात आलं आहे. अर्जुन रागाच्या भरात मृणालला बोलत होता. अर्जुन काय बोलतोस? तू माझ्या चारित्र्यावर चिखल उडवत आहेस. अर्जुनचं बोलणं ऐकून मृणाल रागाने लालबुंदच होत म्हणाले. कुठलं चारित्र्य मिस मृणाल? आता तू जे काही करत होती त्यावरून तुझ्या चारित्र्याचा अंदाज आला आहे मला. अर्जुन कुत्सितपणे हसत म्हणाला. अर्जुन तुला काय वाटते मी माझं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी सगळ्यांबरोबर असं वागते? त्यासाठी हे सगळं करण्याची काहीच गरज नाही अर्जुन. हे सगळं मी माझ्या हुशारीवर मिळवलं आहे. आणि तुझ्याबद्दल बोलशील तर मी तुला मगाशीच सांगितलं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याजवळ येण्यासाठी मी असं वागले. मृणाल आपल्या बाजूने सफाई देत म्हणाली. मिस मृणाल, तुझं माझ्यावर प्रेम नाही. माझ्या आजोबांसमोर चांगलं वागण्याचं आव्हान तुला माझ्याशी लग्न करायचं आहे आणि एकदा माझ्याशी लग्न केल्यानंतर एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपणच तुझ्या हातात आलं असतं. अर्जुन म्हणाला. अर्जुन असं काहीच नाही. ते मी खरंच तुझ्यावर प्रेम करते. तुझा गैरसमज होतो आहे. मृणाल अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाली. मिस मृणाल, माझा काहीच गैरसमज झालेला नाही. मी अर्जुन दातार आहे. मला मूर्ख बनवणं एवढं सोपं नाही. तू हे सगळं नाटक का आणि कशासाठी करत आहेस मला चांगलंच कळत आहे. त्यामुळे तू तुझं हे चांगलं वागण्याचं नाटक बंद कर आणि इथून चालती हो. अर्जुन रागाने म्हणाला. अर्जुन तू माझं ऐकत का नाही? मी खरं तेच बोलत आहे. मृणाल म्हणाली. मिस मृणाल, गेट आउट. मला तुझं काही ऐकायचं नाही. अर्जुन तिच्यावर रागाने ओरडत म्हणाला. अर्जुनचा राग बघून मृणाल पण रागातच बाहेर आली. अर्जुन तिच्या विचारापेक्षा जास्तच हुशार निघाला होता. अर्जुन दातार, मी ही मृणाल शिर्के आहे. या एका महिन्यात जर मी तुला माझ्याबरोबर लग्न करायला भाग पडलं नाही तर माझं नावही मृणाल शिर्के नाही. मृणाल रागाने आपल्या हाताच्या मुठी आवळत म्हणाली आणि तिथून बाहेर पडली. इकडे अनोखी ही अर्णवला अर्जुनशी रचनाच्या लोन संबंधी आठवण करून देण्यासाठी त्याच्या केबिन मध्ये आली होती. अर्णव सर, मी तुम्हाला रचनाच्या लोन बद्दल सांगितलं होतं. त्याबद्दल तुम्ही अर्जुन सरांशी बोललात का? अनोखीने विचारलं. ओ सो सॉरी. कामाच्या गडबडीत मी विसरूनच गेलो. मी आत्ता त्याच्याकडे जातो. अर्णव म्हणाला. सर सॉरी, मी तुम्हाला यासाठी त्रास देते पण तिला या रकमेची खूपच गरज आहे. प्लीज लवकर तुम्ही त्यांच्याशी बोला. अनोखी अर्णवला म्हणाली. हो अनोखी, हे बघ तू टेन्शन घेऊ नको. मी आत्ता जाऊन त्याच्याशी बोलतो. असं म्हणून अर्णव उठला आणि अर्जुनच्या केबिन मध्ये आला. इकडे अर्जुनही रागाने लाल झाला होता. त्याचा राग अनावर होत होता. त्याने आपल्या हातातील फाईल जोरात टेबलावर आपटली आणि रागाने सगळा टेबल अस्ताव्यस्त केला. आणि त्याच वेळी अर्णव त्याच्या केबिन मध्ये आला. भाई काय झालं? तू एवढ्या रागात का आहेस? अर्जुनचा रागाने लाल झालेला चेहरा, विस्कटलेले टेबल बघून अर्णव काळजीत पडला. भाई तू आधी शांत हो. हे घे पाणी पी. अर्णव अर्जुनच्या समोर पाण्याचा ग्लास धरत म्हणाला. अर्जुनने अर्णवने दिलेल्या पाण्याचा ग्लास एका झटक्यात संपवला आणि रागाने टेबलावर आपटला. भाई शांत हो आणि काय झालं ते सांग. तू इतक्या रागात का आहेस? अर्णवने परत विचारलं.
अर्जुनने रागातच अर्णवला मृणालने काय केलं ते सांगितलं. मृणालचं असं वागणं ऐकून अर्णवला काहीच आश्चर्य वाटलं नव्हतं. आपल्याला तर पहिल्यापासून माहित होतं भाई, ती मृणाल कशासाठी इथे आली आहे. पण आजोबांमुळे आपण तिला इतके दिवस सहन केलं. पण आता तिचं खरं रूप आजोबांना सांगायलाच हवं. अर्णवही थोड्या रागाने म्हणाला. हो खरं आहे, मी आज रात्रीच आजोबांशी या विषयावर बोलतो. अशा मुलींची आजोबा माझं लग्न लावून द्यायला निघाले आहेत, जी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. आणि जर मला मुळात या सगळ्या फंद्यात पडायचंच नाही तर एवढी जबरदस्ती का? बोलताना अर्जुनच्या चेहऱ्यावर राग अजूनही दिसून येत होता. पण अर्जुन, आजोबा तर काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत, ते 15 दिवसांनी येणार आहेत, अर्णव म्हणाला. ठीक आहे, त्यानंतर त्यांच्याशी बोलूया. असंही आज मी ज्या प्रकारे मृणालला हाकलून लावलं आहे, मला वाटत नाही ती परत इथे येईल. आता तीही आजोबा परत येण्याचीच वाट बघेल, अर्जुन म्हणाला. हा, तिच्यामध्ये थोडी तरी लाज बाकी असेल तर नक्कीच येणार नाही, अर्णव म्हणाला. बरं ठीक आहे, आपल्यासाठी 2 स्ट्रॉंग कॉफी सांग. आणि तू का आला होतास ते सांग. काही अर्जंट काम होतं का? अर्जुनने परत नॉर्मल होत अर्णवला विचारलं. हो भाई, त्या मिस रचना आहेत ना, त्यांना काही लोन हवं आहे, त्याविषयी बोलायचं होतं, अर्णव म्हणाला. अरे मग त्यात काय मला विचारायची काय गरज, ते तर तूही करू शकतो ना, अर्जुन म्हणाला. भाई, तिला 20 लाखाचं लोन हवं आहे. रक्कम खूपच मोठी आहे, म्हणून तुला विचारलं, अर्णव म्हणाला. काय 20 लाख? अर्णव, आर यू किडिंग? तू त्याच वेळी तिला नकार द्यायला हवा होता ना, अर्जुन थोडासा चिडत म्हणाला. भाई, मिस रचनाचा खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मला माहित आहे एवढं मोठं लोन देणं आपल्या रूलमध्ये बसत नाही, तरी तू एकदा विचार करून बघ, अर्णव अर्जुनला समजावत म्हणाला. अर्णव, आपल्या कंपनीचा रूल आहे ना, आणि एवढी मोठी रक्कम आपण कोणत्या बेसिसवर देणार? असं इमोशनल होऊन आपल्याला काम करता येत नाही. तू तुला नाही म्हणून सांग, अर्जुन अर्णवला म्हणाला. ठीक आहे भाई, पण तरी मला वाटतं तू एकदा यावर विचार करावा, कारण अनोखीने जे मला सांगितलं त्यावरून असं वाटतं की मिस रचना यांचा प्रॉब्लेम खूपच गंभीर आहे, अर्णव म्हणाला. ओके, म्हणजे यात ही ती इडियट आहेस तर. अर्णव, तू सांग त्यांना की आम्ही एवढं मोठं लोन नाही देऊ शकत, अर्जुन म्हणाला. अर्णवलाही अर्जुन नकार देणार हे माहीत होतं, तरीही त्याने आपल्या परीने प्रयत्न करून बघितला होता, पण तो अयशस्वी झाला होता. तो अर्जुनच्या केबिनमधून बाहेर पडला आणि आपल्या केबिनमध्ये आला. अर्णवने अनोखी आणि रचनाला बोलवून अर्जुनने जे सांगितलं ते सगळं थोड्या नाराजीनेच सांगितलं. त्यामुळे अनोखी आणि रचनाही निराश झाल्या. अर्णव सर, मी बोलू का अर्जुन सरांशी? त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगते, अनोखी म्हणाली. अनोखी, तो आज आधीच रागात आहे. तू अजून त्याच्याशी जाऊन बोललीस तर तो अजूनच रागवेल, अर्णव अनोखीला समजावत म्हणाला. अर्णव सर, आज रागात आहेत म्हणून रागावतील, उद्याही दुसरं काहीतरी कारण असेल, मग उद्याही रागावतील. असेही ते रोज रागातच असतात. प्लीज मला जाऊ दे ना सर, माझ्या परीने मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते, अनोखी म्हणाली. ऐकेल ती अनोखी कसली? आपल्या मैत्रिणीसाठी ती वाघाच्या गुहेतही जायला तयार होती. अनोखी, ऐक माझं, आज तो खूपच रागात आहे. पाहिजे तर आपण त्याच्याशी उद्या बोलू, पण आता तू त्याच्याकडे जाऊ नको, अर्णव अर्जुनचा राग बघून अनोखीला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. प्लीज अर्णव सर, मला जाऊ द्या ना. असाही मला आजही ओरडा पडणार आहे आणि उद्याही पडणार आहे, आणि माझ्या मैत्रिणीसाठी मी कितीही ओरडा खायला तयार आहे, अनोखी म्हणाली. अनु, अगं ऐक ना सरांचं, ते बोलत आहेत ना, उद्या बोलूया, मग का हट्ट करतेस, रचना अनोखीला समजावत म्हणाली. रच्चू, अगं आधीच किती उशीर झाला आहे, दिवस संपत चालले आहेत, आता किती दिवस पुढे ढकलायचं? बघ सर, जर आज नाही ऐकले तर आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला वेळ तर मिळेल, अनोखी म्हणाली. प्लीज सर, मी जाऊ का, अनोखीने परत अर्णवला विचारलं. ठीक आहे, तू ऐकतच नाहीस तर मी काय बोलणार, पण एवढं लक्षात ठेव, तो आधीच खूप रागात आहे, त्याला अजून राग येईल असं काहीच वागू नकोस, अर्णव म्हणाला. अर्णव सर, तुम्ही काळजी करू नका, मी असं काहीच करणार नाही, अनोखी म्हणाली आणि अर्जुनच्या केबिनकडे गेली. अर्जुनशी बोलायचं म्हणजे तिच्याही मनात थोडी धाकधूक होतीच. मे आय कम इन सर,
अनोखीने अर्जुनला विचारलं. दरवाजाकडे न बघताच अर्जुन म्हणाला. अनोखी अर्जुनच्या केबिनमध्ये आली. अर्जुनच्या टेबलची अवस्था बघून अर्णव काय सांगत होता ते अनोखीच्या लगेच लक्षात आलं. तू? अनोखीला बघताच अर्जुन जोरात ओरडला. सर, भूत आहे का मी, जे मला बघून एवढ्या जोरात ओरडलात? अनोखी म्हणाली. तुला माझ्या केबिनमध्ये कशी आली? तुला कोणी परवानगी दिली इथे येण्याची? आधीच रागावलेला अर्जुन अनोखीला बघून अजूनच चिडला. सर, असं काय करताय? आता तुमचीच परवानगी घेऊन तर मी आत आले. अनोखी आपलं हसू दाबत म्हणाली. ठीक आहे, काय काम आहे? लवकर बोल, माझ्याकडे जास्त वेळ नाही. अर्जुन वैतागत म्हणाला. आता बोलायला कशी सुरुवात करायची असा विचार करत असतानाच अर्जुन परत तिच्यावर ओरडला. लवकर बोल, नाहीतर आपल्या कामाला लाग, अर्जुन चिडत म्हणाला. सॉरी सर, मला ते लोन बद्दल बोलायचं होतं, अनोखी कसंबसं सुरुवात करत म्हणाली. लोन बद्दल? कोणतं लोन? अर्जुन अनोखीकडे आश्चर्याने बघत म्हणाला. सर, अर्णव सरने तुम्हाला सांगितलं ना रचनाच्या लोन बद्दल, त्याविषयी बोलायचं होतं. किती भुलक्कड आहेत, आता झालेली गोष्ट पण विसरतात. मनात असा विचार करत अनोखी म्हणाली. त्याबद्दल तर मी आत्ताच अर्णव सरांना काय सांगायचे ते सांगितलं आहे. आता परत त्याच विषयावर काय बोलायचं आहे? अर्जुन वैतागत म्हणाला. सर, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. रचना खूपच प्रॉब्लेम मध्ये आहे. तिने जर ह्या 15 दिवसात पैसे नाही भरले तर तिचं घर तर जाईलच, पण त्याचबरोबर तिचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. अनोखी रचनाचा प्रॉब्लेम कळकळीने अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत होती. हे बघ, ते काही असले तरी मी एवढं मोठं लोन नाही देऊ शकत. तू उगाच माझा टाइम वेस्ट करत आहेस. तू जाऊ शकतेस, अर्जुन म्हणाला. सर प्लीज, आम्ही दोघी मिळून ही एवढ्या कमी दिवसात एवढी रक्कम नाही उभी करू शकत. फक्त तुम्हीच आमची मदत करू शकता, अनोखी म्हणाली. मला परत तेच सांगायला आवडत नाही. मी तुझी काहीही मदत करू शकत नाही, अर्जुन परत चिडत म्हणाला. सर, मी तुमच्या ऑफिसमध्ये काम करते. तुमच्या कंपनीतला एखादा स्टाफ जर खूपच अडचणीत असेल आणि तुमच्याकडे मदत मागत असेल तर मला वाटतं तुम्ही निदान एक माणुसकी म्हणून तरी त्याला मदत करायला हवी, अनोखीही थोडी चिडत म्हणाली. तू मला नको शिकवू मला काय करायचंय काय नाही. तुझं प्रवचन ऐकायला मी बसलो नाही. अनोखीचं असं तिरकस बोलणं ऐकून अर्जुन अजूनच भडकला. सॉरी सर, आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सर, खरंच तुमच्या मदतीची गरज आहे. थोडा विचार करा सर, तुम्ही नक्कीच मदत करू शकता. तिच्यासाठी तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे सर. प्लीज यावर थोडा विचार करा, अनोखी म्हणाली. नेहमीच भांडण्याच्या मूडमध्ये असणाऱ्या अनोखीचं आज वेगळंच रूप अर्जुनला बघायला मिळालं होतं. नेहमीच आपल्या तोरात असणारी अनोखी आज आपल्या मैत्रिणीसाठी त्याच्यासमोर विनंती करत उभी होती. काहीही करायला तयार आहेस? तुझ्या मैत्रिणीसाठी नक्की ठरव. तुझे काही बोलली आहेस त्यावर ठाम राहा, अर्जुन काहीसा विचार करत म्हणाला. हो सर, काही. तिच्यावर आता जे संकट आहे त्या संकटातून तिला बाहेर काढण्यासाठी मी तुम्ही जे काही सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही मला जॉब सोडून जायला सांगितलं तरी मी तयार आहे, अनोखी ठामपणे म्हणाली. अनोखी अर्जुनला एवढी विनंती करत असताना अर्जुन तयार होईल का एवढ्या मोठ्या रकमेचं लोन द्यायला? बघूया पुढील भागात. कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. कथेचा आजचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.